थेट वार्ता चॅनलवर आपलं मनपूर्वक स्वागत आहे। आज आपण दलाई लामा यांच्या एका विधानावर चर्चा करूयात। दलाई लामा हे बौद्ध धम्म प्रचारक म्हणून जगभर ओळखले जातात। दलाई लामा म्हणतात, जेव्हा तुम्ही अधिक दयाळू मनाने उदारपणा जोपासता तेव्हा तुमच्या सभोवतालचे संपूर्ण वातावरण अधिक सकारात्मक आणि मैत्रीपूर्ण बनते। तुम्हाला सर्वत्र मित्र दिसतात। जर तुम्हाला भीती आणि अविश्वास वाटत असेल तर इतर लोक स्वतःपासून दूर जातील। त्यांना संशयास्पद आणि अविश्वासी वाटेल। मग एकटेपणाची भावना येते। जेव्हा कोणी उबदार मनाचा असतो तेव्हा तो नेहमीच पूर्णपणे आरामशीर असतो। जर तुम्ही भीतीने जगलात आणि स्वतःला काहीतरी खास मानत असाल तर आपोआप भावनिक दृष्ट्या तुम्ही इतरांपासून दूर जाता। मग तुम्ही इतरांपासून अलिप्ततेच्या आणि एकाकीपणाच्या भावनांसाठी आधार तयार करता। विरोधाभास असा आहे की जास्त आत्मकेंद्रित होण्यामागील सर्व प्रेरणा स्वतःसाठी अधिक आनंद शोधणे आहे। ते अगदी उलट करते। जेव्हा तुम्ही स्वतःवर जास्त लक्ष केंद्रित करता तेव्हा तुम्ही इतरांपासून विलग आणि अलिप्त होतात। शेवटी तुम्ही स्वतःपासून देखील अलिप्त होतात। कारण इतरांशी संबंध जोडण्याची गरज ही आपण मानव म्हणून कोण आहोत याचा एक मूलभूत भाग आहे। दलाई लामांचे हे विधान मानवी मनोविज्ञान, सामाजिक संबंध आणि व्यक्तिगत कल्याण यांच्याशी निगडित गहन तत्वज्ञान मांडते। त्यांच्या या विचारांचा मूळ आधार बौद्ध तत्वज्ञानातील करुणा म्हणजे कॉम्पन्सेशन, परस्परावलंबन म्हणजे इंटरडिपेंडन्स आणि आत्मकेंद्रितपणापासून मुक्ती यावर आहे। या विधानाचे सविस्तर स्पष्टीकरण करता येईल, ज्यामध्ये संदर्भ, अर्थ आणि त्याचे व्यापक परिणाम याचा समावेश आहे। दलाई लामा यांचे हे विधान अनेक स्तरावर कार्य करते। त्यांच्या मुख्य विचारांचे पुढील प्रमाणे विघटन करता येईल। दलाई लामा बौद्ध तत्वज्ञानातील मैत्री म्हणजेच मेत्ता आणि करुणा या संकल्पनांवर जोर देतात। मैत्री म्हणजे सर्व प्राणी मात्रांप्रती प्रेम आणि सद्भावना, तर करुणा म्हणजे इतरांच्या दुःखापासून मुक्तीची इच्छा। म्हणजेच जेव्हा एखादी व्यक्ती दयाळूपणे आणि उदारपणाने वागते तेव्हा ती सकारात्मक भावनांचे वातावरण निर्माण करते। त्यामुळे सामाजिक संबंध दृढ होतात आणि इतर लोक त्या व्यक्तीकडे आकर्षित होतात। उदाहरणच द्यायचे झाले तर कार्यस्थळी एखादा सहकारी सर्वांना आदराने वागवतो आणि त्यांच्या समस्या ऐकून घेतो। असं असेल तर त्याच्या भोवती सहकार्यांचे आणि विश्वासाचे वातावरण तयार होते। बौद्ध तत्वज्ञानात द्वेष आणि अज्ञान यांना दुःखाचे मूळ मानले जाते। भीती आणि अविश्वास हे अज्ञानातून निर्माण होतात, ज्यामुळे व्यक्ती स्वतःला इतरांपासून वेगळी मानते। अर्थात जेव्हा एखादी व्यक्ती भीतीने किंवा अविश्वासाने वागते तेव्हा ती इतरांशी भावनिक अंतर निर्माण करते। त्यामुळे सामाजिक संबंध कमकुवत होतात आणि एकटेपणाची भावना निर्माण होते। उदाहरणार्थ, जर एखादी व्यक्ती नेहमीच इतरांवर संशय घेत असेल तर लोक तिच्यापासून दूर राहतात। वास्तविक उदाहरण द्यायचे तर जर एखाद्या व्यक्तीला आपल्या मित्रांवर विश्वास नसेल तर ती त्यांच्याशी मोकळेपणाने बोलणार नाही, ज्यामुळे तिचे मित्रही तिच्यापासून दुरावतील। बौद्ध तत्वज्ञानात अनात्म ही संकल्पना आहे, जी म्हणते की स्वतंत्र स्थायी स्व ही केवळ भ्रामक कल्पना आहे। आत्मकेंद्रितपणा हा अहंकारातून म्हणजेच युगोमधून निर्माण होतो, जो दुःखाला कारणीभूत ठरतो।
अर्थात जेव्हा एखादी व्यक्ती स्वतःला इतरांपेक्षा वेगळे आणि विशेष मानते तेव्हा ती भावनिकदृष्ट्या इतरांपासून अलिप्त होते. यामुळे ती स्वतःच्या आनंदाच्या शोधात असतानाही एकटेपणा आणि असमाधान अनुभवते. या उलट जेव्हा एखादी व्यक्ती इतरांशी जोडली जाते तेव्हा तिला खरा आनंद मिळतो. वास्तविक उदाहरण म्हणजे एखादी व्यक्ती जर नेहमी स्वतःच्या यशाचा विचार करते आणि इतरांना मदत करत नाही तर तिचे सामाजिक संबंध कमकुवत होतात आणि तिला एकाकीपणाची भावना जाणवू शकते. बौद्ध तत्वज्ञानातील प्रतित्य समुत्पाद ही संकल्पना सांगते की सर्व काही परस्परावलंबी आहे. कोणतीही व्यक्ती स्वतंत्रपणे अस्तित्वात नाही. आपले कल्याण इतरांशी जोडलेले आहे. अर्थात मानव म्हणून आपल्याला सामाजिक संबंधांची गरज आहे. जेव्हा आपण इतरांशी दयाळूपणे आणि सहानुभूतीने जोडले जातो तेव्हा आपण स्वतःशी आणि समाजाशी देखील सुसंवाद साधतो. आत्मकेंद्रितपणा ही गरज नाकारतो आणि दुःख निर्माण करतो. वास्तविक उदाहरण पाहायचे झाल्यास कौटुंबिक किंवा सामुदायिक उत्सवांमध्ये जेव्हा आपण सर्वजण एकत्र येऊन आनंद साजरा करतात तेव्हा प्रत्येकाला समाधान आणि जोडलेपणाची भावना जाणवते. दलाई लामांचे हे विचार बौद्ध धर्मातील 4 आर्य सत्य आणि अष्टांगिक मार्ग यांच्याशी जोडलेले आहेत. विशेषतः येथे समानुभूती आणि सदाचरण यांचा उल्लेख आहे. दयाळूपणा आणि करुणा हे दुःखापासून मुक्तीचे मार्ग आहेत, तर आत्मकेंद्रितपणा आणि भीती ही दुःखाची कारणे आहेत. आधुनिक मानसशास्त्रातही या विचारांना पुष्टी मिळते. उदाहरणार्थ सामाजिक जोडणी. ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीच्या संशोधनानुसार सामाजिक संबंध आणि सहानुभूती व्यक्तीच्या मानसिक आरोग्यासाठी महत्वपूर्ण आहे. नर्सिसिझम आणि आत्मकेंद्रितपणामुळे व्यक्तीचे सामाजिक संबंध कमकुवत होतात, ज्यामुळे एकटेपणा आणि नैराश्य वाढते. करुणा केंद्रित थेरपी यामध्ये असे दिसून आले आहे की स्वतःवर आणि इतरांवर दया दाखवणे तणाव आणि चिंता कमी करते. दलाई लामांचे हे विचार केवळ वैयक्तिक पातळीवरच नव्हे तर सामाजिक आणि सांस्कृतिक पातळीवरही लागू होतात. उदाहरणार्थ दयाळूपणा आणि सहानुभूती सामुदायिक एकता वाढवते, ज्यामुळे सामाजिक तणाव कमी होतो. दलाई लामा हे नेहमीच जागतिक शांततेच्या संदर्भात करुणेची वकिली करतात. जर देश आणि संस्कृती एकमेकांप्रती दयाळूपणे वागला तर युद्ध आणि संघर्ष कमी होऊ शकतात. दलाई लामांचे हे विचार दैनंदिन जीवनात कसे लागू करता येतील याची काही उदाहरणे. आपल्या कुटुंबियांशी आणि मित्रांशी सहानुभूतीने वागावे. त्यांच्या भावनांचा आदर करावा. आपल्या कार्यस्थळी सहकार्यांच्या समस्या ऐकून घ्याव्यात आणि त्यांना मदत करावी, ज्यामुळे कार्यक्षमता आणि सहकार्य वाढते. समाजात स्वयंसेवी कार्य आणि सामुदायिक उपक्रमांमध्ये भाग घ्यावा, ज्यामुळे सामाजिक जोडणी वाढते. दलाई लामा यांनी मांडलेला विरोधाभास हा विशेष उल्लेखनीय आहे. स्वतःसाठी आनंद शोधण्याचा प्रयत्न करताना आत्मकेंद्रितपणा उलट दुःख निर्माण करतो. हा विरोधाभास पुढील प्रमाणे समजू शकतो. जेव्हा व्यक्ती केवळ स्वतःच्या सुखाचा विचार करते तेव्हा ती इतरांशी असलेली जोडणी तोडते. परिणामी ही जोडणी तुटल्याने तिला एकटेपण आणि असमाधान जाणवते, जे तिच्या मूळ उद्देशाला विरोध करते. यावर उपाय म्हणजे इतरांशी दयाळूपणे आणि सहानुभूतीने जोडले गेले पाहिजे, ज्यामुळे व्यक्तीला खरा आनंद
आणि समाधान मिळते. दलाई लामांचे हे विधान मानवी जीवनातील एक मूलभूत सत्य मांडते. दयाळूपणा आणि करुणा आपल्याला इतरांशी आणि स्वतःशी जोडतात, तर भीती आणि आत्मकेंद्रितपणा आपल्याला अलिप्त करतात. हे विचार बौद्ध तत्वज्ञान, मानसशास्त्र आणि सामाजिक विज्ञान यांच्याशी सुसंगत आहेत. दैनंदिन जीवनात या विचारांचा अवलंब केल्यास वैयक्तिक आणि सामाजिक कल्याण वाढू शकते. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये जरूर लिहा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला शेअर करा. जय भीम, जय संविधान.